स्वच्छता ही सेवा या अभियानात स्वच्छ भारत दिवस 2024 साजरा करण्यात आला। या सोहळ्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच अभियानातील विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ, सफाई कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आले। यावेळी माजी नगरसेवक एकनाथ बोहीर, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त मुख्यालय जी गोदापुरे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर तसेच महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते। स्वच्छता विभागाचे उपायुक्त मनीष जोशी, डॉक्टर राणी शिंदे, त्यांचा संपूर्ण स्टाफ, त्यांच्या या ठिकाणी उपस्थित विद्यार्थी बंधू आणि सर्व मान्यवर। स्वच्छ भारत अभियान 2 ऑक्टोबर 2014 या अभियानाची सुरुवात माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या प्रेरणेतून झाली आहे आणि आता 10 वर्ष या अभियानाला पूर्ण झाले। या अभियानाचा एक भाग म्हणून स्वच्छता पंधरवडा साजरा करतो। स्वच्छता ही सेवा माननीय पंतप्रधानांच्या जन्मदिवसापासून महात्मा गांधींच्या जन्मदिवसापर्यंत हा 15वाडा आपण साजरा करत असतो आणि या 15 दिवसामध्ये महानगरपालिकेने स्वच्छता विषयक विविध उपक्रम केले आहेत आणि या उपक्रमामध्ये आमचे कर्मचारीच नाही तर नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी सहभाग घेतला आहे। ज्यांनी सहभाग घेतला त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो। या अभियानामध्ये 2 महत्वाच्या बाबी होत्या। पहिली सिटी यूज, आताच पाटणकरांनी सांगितलं सिटी यूज म्हणजे काय? सिटी यूज म्हणजे ज्या ठिकाणी नियमित कचरा होतो आणि स्वच्छता करताना त्याकडे दुर्लक्ष होते, असे जे काही ठिकाणं आहेत ते ठिकाणं कायमस्वरूपी स्वच्छ ठेवण्याचा या अभियानाचा एक भाग होता। त्याचप्रमाणे संस्कार स्वच्छता, काय झालं आहे की स्वच्छता म्हणजे फक्त स्वच्छता कर्मचारी यांनीच शहराची स्वच्छता ठेवावी असं आपण सर्वसाधारणपणे समजतो, परंतु जर कचऱ्याचं प्रमाण कमी करायचं असेल तर प्रत्येक नागरिकांनी या अभियानामध्ये सहभाग घेणं आवश्यक असते आणि त्याची सुरुवात ही विद्यार्थी दशेपासून होऊ शकते। कळव्यातील सहकार विद्यालय या खासगी शाळेतील 5वी आणि 6वीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारामधून विषबाधा झाल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला आहे। दुपारच्या जेवणात मटकीची आमटी आणि भात खाल्ल्यानंतर मुलांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला। त्यानंतर या सर्व मुलांना तातडीने ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले। रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली आहे। शासनाकडून सर्व सरकारी आणि खासगी शाळांमध्ये बचत गटाच्या माध्यमातून
शालेय पोषण आहार दिला जातो। या शालेय पोषण आहारात मुख्यत्वे खिचडीचा समावेश असतो। कळवा येथील सहकार विद्यालयात दुपारच्या जेवणात या विद्यार्थ्यांना मटकीची आमटी आणि भात देण्यात आला होता। मात्र मटकीला वास येत असल्याच्या तक्रारी मुलांनी केल्या। ही आमटी आणि भात खाल्ल्यानंतर मुलांना उलट्यांचा त्रास सुरू झाला। त्यानंतर शाळेतून कळवा रुग्णालयाला माहिती देण्यात आल्यानंतर तातडीने रुग्णवाहिका पाठवून 38 मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तसेच त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत। इकडे त्या जेवणामध्ये इफेक्ट खूप घाणेरडा होता आणि ते किती दिवसात होतं ते पण माहिती नाही, कारण की ती मटकी किती दिवसापासून भिजत ठेवली होती किंवा काय। त्यामुळे ते जेवण जेव्हा आणलं होतं ना स्कूलमध्ये, जसं आमच्या मुलींनी सांगितलं की वास पण भरपूर येत होता, आणि ते खाल्ल्यामुळे बऱ्याच जणांना उलट्या आल्या, पोटात दुखायला लागलं आणि त्या वासाने ते भरपूर उलट्या आल्या। आणि ह्याच्या आधी पण असं कृत्य घडलं होतं की जेवणामध्ये झुरळ सापडलं होतं, किड्या सापडलं होतं। आम्ही पालकांनी कंप्लेंट सुद्धा केली होती, तरी पण ह्या शाळेने दुर्लक्ष केलं होतं। तरी पण तो जेवण जिकडनं बाहेर नाही येतोय, तो जेवण आतापर्यंत चालू ठेवला। त्यात आम्ही सांगितलं होतं की आम्ही डबा देतोय मुलांना, तर ह्या शाळेवाल्यांनीच सांगितलं जर जेवण इथं गव्हर्नमेंटकडनं भेटेल तर तुम्ही डबा देऊ नका। जर आता आम्ही डबा नाही देणार, तर तुमच्याकडनं जर असं जेवण येत असेल आणि आमच्या मुलांना हानी होत असेल तर आम्ही का नाही द्यावा डबा। मग तुम्ही ह्याची काळजी बाळगली पाहिजे होती मुळात, की जेवण जो येतोय किंवा कसं येतं काय येतं, पण ह्या जेवणाची काळजी ह्या शिक्षकांनी बघितलं पाहिजे होतं की जेवण कसं आहे काय आहे। इतक्या दिवसाचं खराब जेवण जर असं मुलांना दिलं आणि मुलांची आज ही परिस्थिती अशी 40च्या वर पोरं जर अशी जखमी आहेत आणि त्यांच्या आता पोटाला एवढा दुखापत झाला, उद्या जर एखाद्याचं काय वाईट बरं झालं असतं तर याची जिम्मेदारी कोणी घेतली असती, सरकारने घेतली असती। शाळा सह्याद्री आहे, सह्याद्री हायस्कूल कळवामधली आहे, कळवा वेस्ट। तुमची मुलगी कितवीला शिकत होती? माझी मुलगी 5वीला शिकत होती, सह्याद्री 5वीच्या वरच्याच वर्गांचे सगळं मुले आहेत, म्हणजे 5वी पासून पुढे सर्व हे झालेले आहेत, सर्वांना दुखापत झालेली आहे। माझ्या पण मुलाला तो त्रास झालेला आहे। माझ्या मुलाला पण मला बोलतो माझे पोटात दुखतं म्हणून तर त्रास होतोय जरा। ते काय ते बघा, ते काय तर बोलतंय, आम्ही ऐकलं की शनिवारचं ते उपाशी ठेवलं, त्यांनी काय घालून ठेवलं शनिवारचं, तरी बघा आता तुम्हाला धन्यवाद। तुमच्या मुला आणि ॲडिशनल हे स्टाफ पण मागवलेला आहे। सगळ्यांना IV स्टार्ट केलेला आहे, सगळ्यांना म्हणजे ट्रीटमेंट डेफिनेटली सुरू केली आहे। मुलं सगळी स्टेबल आहेत सर। किती मुलं आहेत आणि 40 मुलं पडणारी मुलं 5वी 6वी आहे। तर प्रथम उपचार करताना काय कोणत्या प्रकारची दखल घेतली? नाही, प्रथम उपचार आणि डेफिनेटिव्ह उपचार दोन, म्हणजे पूर्णपणे उपचारचं हे हॉस्पिटल आहे, पूर्ण उपचार सुरू केले, IV स्टार्ट केले सगळं। कसं मुळे झालं असेल? दुपारच्या जेवणात काहीतरी विषबाधा झाल्याचं प्राथमिक अंदाज आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। सालाबाद प्रमाणे यंदाही नवयोग मित्र मंडळातर्फे परंपरा जपत नवरात्र उत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येणार आहे। यावर्षी नवयोग मित्र मंडळ 20व्या वर्षात पदार्पण करीत असून यावर्षी उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिराचा अत्यंत सुंदर देखावा साकारण्यात येणार आहे। गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी देवी मातेची स्थापना विधिवत पूजा करून करण्यात येणार आहे। ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 4च्या स्थानिक माजी नगरसेविका तथा नवयुग मित्रमंडळाच्या कार्याध्यक्षा स्नेहा रमेश आमरे, मंडळाचे संस्थापक तथा भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष रमेश आमरे व मंडळाचे सरचिटणीस डॉक्टर सागर रमेश आमरे यांच्या नियोजनाखाली प्रमुख सल्लागार शंकर पवार व मनोज सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर ते शनिवार 12 ऑक्टोबर रोजीपर्यंत देवी मंडप नेताजी सुभाषचंद्र बोस चौक टिकुजिनवाडी मानपाडा ठाणे येथे हा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पारंपरिक, सांस्कृतिक व विविध सामाजिक उपक्रम राबवित साजरा करण्यात येणार असल्याची माहिती
पत्रकार परिषदेत रमेश आमरे यांनी दिली. गेले 20 वर्ष नवीन मित्रमंडळ याच्या माध्यमातून आम्ही नवरात्रोत्सव करतो. इथे दहीहंडी उत्सव, नवरात्रोत्सव आणि समाजकार्य हे करत असतो. हे 20वे वर्ष आहे आमचं. आम्ही ह्यावेळेस महाकाल उज्जैन यांची त्या मंदिराची प्रतिकृती आम्ही इथे साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लोकांनी भक्तिभावाने त्याची पूजा करावी आणि दर्शन घ्यावं अशी मी विनंती करतो. तसेच विविध कार्यक्रम आहेत. आम्ही पहिल्यांदा असा प्रयत्न केला आहे की प्रत्येक समाजाला एक दिवस, सिंधी समाज असेल, तेलुगू समाज असेल, आपले उत्तर भारतीय असेल, बंगाली समाज असतील, पंजाबी समाज असतील, गुजराती समाज असेल, आपलं महाराष्ट्रीयन कल्चर जी आपली संस्कृती आहे ती आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि 9 दिवस विविध कार्यक्रम प्रत्येक दिवशी एका समाजाला आम्ही इथे येऊन कार्यक्रम करणार आहोत. भारतीय जनता पार्टीचे माननीय माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आता सध्याचे आपले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे मेन प्रमुख मोठे नेते आहेत. ते येणार आहेत आणि अजितदादा पवार यांनी आम्हाला सांगितलं आहे की ते येणार आहेत. आणि बाकी खासदार महेश मस्के असतील, आमदार निरंजन डावखरे असतील, संजय केळकर साहेब असतील, प्रताप सरनाईक असतील, हे सर्व जे आपले जवळचे लोक आहेत आणि जे आपले नेते आहेत ते इथे आवर्जून उपस्थित राहणार आहेत. आम्ही इथे मेडिकल कॅम्प आहे 1 दिवस. त्याच्यानंतर विविध कार्यक्रम आहेत तिथे. आपण तुम्हाला लिस्ट सांगू शकत नाही. विविध कार्यक्रम मराठी साहित्य बोलणं असेल, मराठीची आपली संस्कृती असेल, प्रत्येक कार्यक्रम तिथे ठेवलेले आहेत. आणि मेडिकल कॅम्प अख्खा दिवस आहे ते फडणवीस साहेबांनी त्यांनी स्वतःहून त्यांची जी संस्था आहे त्यांच्या माध्यमातून दिलेलं आहे. तर आपण फ्री मेडिकल कॅम्प ठेवलेला आहे. तर मेडिकल कॅम्प मध्ये जसं ऑक्टोबर महिना हा ब्रेस्ट अवेअरनेस मंथ म्हणून आहे, ब्रेस्ट अवेअरनेस कॅम्प आपण ठेवलेला आहे. तर महिलांसाठी ब्रेस्ट अवेअरनेस व्हावा म्हणून काय आपण इथे स्क्रीन पण अरेंज केलेली आहे. त्याच्यामध्ये पण ब्रेस्ट अवेअरनेस साठी जे काही उपदेश आहेत ते कंटिन्यूस 10 दिवस चालू राहणार आहे. तसेच आपण स्ट्रेस मॅनेजमेंट स्ट्रेस महिलांचा स्ट्रेस कसा कमी होईल यासाठी आपण भर दिलेला आहे. तर त्याच्यासाठी पण आपण इकडे स्ट्रेस मॅनेजमेंट वरती आपण एक बैठक आयोजित केलेली आहे. तसंच आरोग्यावरती मधुमेह तपासणी झाली, आय चेकअप झाला, यासाठी पण आपण कॅम्प ठेवलेला आहे. तर हा असा नवीन मित्रमंडळाकडून हा प्रयत्न असेल. आणि मग बाकीचे 9 दिवस जे जसं आपल्या अध्यक्षांनी सांगितलं की 9 दिवस वेगवेगळ्या समाजातले लोक एकत्र येऊन कार्यक्रम ठेवणार आहेत त्यांच्या मानाप्रमाणे. जसं पंजाबी समाज झाला तर ते पठण करणार आहेत. मग जसं गुजराती समाज झाला ते त्यांच्याप्रमाणे देवीला प्रार्थना करतात. त्याच्यामध्ये गरबा झाला तो सांस्कृतिक पद्धतीने गरबा कसा खेळता येईल ते आपण आपल्या मंडळातर्फे दरवर्षी दाखवतो. तसेच आजूबाजूच्या परिसराला काही त्रास होणार नाही याची दक्षता पण मंडळांनी दरवर्षी घेतलेली आहे. त्यामुळे आपण सर्वांनी या मंडळाच्या देवीला उज्जैनचं महाकाल मंदिरची प्रतिकृती आहे त्याला आपण भेट द्यावी हीच आमच्या मंडळाकडनं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. ठाणे महानगरपालिकेचा 42वा वर्धापन दिन मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते महापालिका ध्वजाचे आरोहण झाले. त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे आणि अग्निशमन विभागाचे प्रमुख गिरीश जळके उपस्थित होते. त्यानंतर अग्निशमन दल, सुरक्षा दल, MSF यांनी संचलन केले. या संचलनाचे नेतृत्व जवाहर बाग अग्निशमन केंद्राचे केंद्रप्रमुख संदीप कदम आणि बाळकुम अग्निशमन केंद्राचे केंद्रप्रमुख प्रमोद काकळीज यांनी केले. त्याचप्रमाणे वर्धापन दिनाचे औचित्य साधून शहरातील महनीय नेत्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आयुक्त सौरभ राव यांनी मासुंद तलाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तसेच कोर्ट नाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.